दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. टीम योगेश पवार प्रतिष्ठान गावदेव उंबारली या टीमला विनंती असेल आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि आजदे या टीमला देखील विनंती असेल आपला देखील 12th मॅन येणं फार गरजेचं आहे. मोठी स्पर्धा आपण पाहतो कल्याण डोंबिवली परिसरातील नामांकित स्पर्धा अंतरली गावामध्ये क्रिकेटचा महासंग्राम. पहिला आजचा दिवस दोन संघ एकमेकांविरोधात या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पंच देखील सज्ज आहेत या मॅच साठी. आजदर टीम आपला 12th मॅन मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी पाठवायचा आहे. बॉलर नेम सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक 1 P1 च या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. बॉलिंग मार्क वरती पहिल्या ओव्हर मध्ये येत असताना साई टीम आजदे या टीम कडनं सलामीची जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेव उंबारली या टीमची स्ट्रायकर वरती फलंदाज आहे यश आणि नो स्ट्रायकर वरती राजकुमार अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळते. समोरच पल्लावा सिटी या ठिकाणी पाहायला मिळते. अंतरली गाव एंड कडनं सामन्याला तो सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेट साई. हा बॉल फटका खूप सुंदर आहे. कव्हर बाउंड्री लाईनला बीट करत असताना पहिलाच बॉल वरती येतोय या स्पर्धेचा हा पहिला चौकार. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. दमदार सुरुवात केली आहे. हा बॉल इथून मात्र पडल्यानंतर खाली राहिला. वेगवान डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. येतो डॉट. चांगलं कमबॅक या ठिकाणी करत असताना बॉलिंग मार्क वरती साई टीम आजदे टीम कडनं वेतालेश्वर क्रिकेट संघ आजदे या ठिकाणी पाहायला मिळते. इथून मात्र क्षेत्ररक्षण करत असताना टॉस जिंकला या टीमने. हा फटका इथून मात्र खूप सुंदर आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न करत होते राजकुमार मात्र नकार दिला. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत होते. शनी धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली आहे. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. साई चांगली गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या बॉलवरती जरूर चौकाराला वेगाने बॅट फिरवली. जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. P1 चं षटक सुरू आहे. P1 च्या षटकामध्ये या ठिकाणी बॉलिंग चांगली करावी लागते. गोलंदाजासाठी नक्कीच त्या ठिकाणी जास्त प्रयत्न करावे लागतील. अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी करावी लागते P1 च्या षटकामध्ये कारण की दोनच प्लेयर डीप मध्ये असतात. पुन्हा एकदा इथून मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. गॅप भरपूर मोठी आहे त्या ठिकाणी. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. बॉल जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो हा दुसरा दमदार चौकार.
तर आयवा जेलसाठी कॅश प्राइज असेल फक्त प्रेक्षकांना, कमिटीसाठी नसेल. 200 रुपयाचं रायबा हजारी अंतरली यांच्या माध्यमातून. हा बॉल इथून मात्र आपण पाहतोय बॉलच्या टो एंडला बॉल लागत असताना एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक पहिले समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. धावफलकावरती 10. आजदे टीमला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे. 12वा संघ इथून मात्र 12वा खेळाडूचा ड्रेस कोड नाहीये, त्या कारणास्तव त्या ठिकाणी वेतालेश्वर क्रिकेट संघ आजदे या टीमला 2 धावांची पेनल्टी. कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनच्या नियमानुसार ही पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे आजदे टीमला. दमदार स्पर्धा पाहतोय. 5 षटकांच्या नंतर ही पेनल्टी ऍड केली जाईल. आपण मोठी स्पर्धा खेळतायत. 12वा खेळाडूचा ड्रेस कोड असणं फार गरजेचं आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशन मध्ये. पुन्हा एकदा इथून मात्र हा बॉल फिरकी आक्रमण, फिरकीचा जादूगार अमोल येतोय. डॉट बॉलने सुरुवात करत असताना धावसंख्या स्थगित 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा इथून मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जेल सोडला गेला. इथून मात्र रनआउटचा धोका आणि पहिला धक्का बसत असताना योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला राजकुमारची खेळी संपुष्टात. गिरीश पाटील हे देखील या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार आयोजक आहेत या स्पर्धेचे. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागला योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला. नवीन फलंदाज जातोय 3ऱ्या क्रमांकावरती. उंबारली संघाची ओळख प्रेम भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय अमोल ला ही पहिली विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. अमोलच्या षटकामध्ये ही विकेट आली आहे. नवीन फलंदाज असेल स्ट्रायकरवरती प्रेम भोईर. लांबच लांब पल्ल्याचे षटकार मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. मात्र फटका खूप सुंदर आहे. अलुंद कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत थोडीशी मिसफिल्ड. लॉंगॉन क्षेत्रामध्ये तोपर्यंत धावा कंप्लीट केले गेल्या 2च्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकली 13 या आकड्यावरती. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये 5 ओव्हरमध्ये 55 ते 60 धावा बनणं गरजेचे आहेत या क्रीडांगणावरती. थंडीची हलकी चाहूल या ठिकाणी लागत असताना एकदा इथून मात्र बॅटच्या रेंज मध्ये मिड विकेटच्या डोक्यावरून प्रेम भोईरच्या बॅट मधून येतोय या स्पर्धेमधील पहिला षटकार. साठी ओळखला जातो प्रेम भोईरला त्याच्याच बॅट मधून आलाय हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6च्या बरोबरीने. इथून मात्र फटका खूप सुंदर आहे. बॉलला फेकून दिलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. प्रेम भोईर अप्रतिम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये
6च्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी सध्या तरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये अमोलच्या विरोधात 2 षटकार आलेत ओव्हर द विकेटने. फिरकी आक्रमण अमोल पुन्हा एकदा सज्ज झाला. या ठिकाणी थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे. या ठिकाणी पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली गेली 27 या आकड्यावरती. 2 या ठिकाणी कंप्लीट झालाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमची धावसंख्या 27. तिसऱ्या षटकामध्ये येतो बॉलिंग मार्क वरती करण येतोय. करण पाटील वेताळेश्वर क्रिकेट संघ आजदे या टीमच्या माध्यमातून. थर्ड ओव्हर करण पाटील येत असताना स्ट्राईक वरती जो बॅट्समन सलामीला आलाय यश आहे. 3 बॉल 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. 5 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सर्कल मध्ये शॉर्ट कव्हर मध्ये शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट मिड विकेट आणि यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सॉफ्ट हँडने फक्त ड्राईव्ह केले गेले. स्ट्राईक वरती सातत्याने आणण्याचं काम या ठिकाणी करत असताना प्रेम भोईर असतील स्ट्राईक वरती ज्याच्या बॅट मधून 2 मोठे हिट आलेत. 2 षटकार लांबच लांब पल्ल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगली सुरुवात केली आहे बॅटिंग करत असताना योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमने. हा बॉल अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. बिग 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 हिट षटकार. बावीस धावसंख्येवरती खेळत असताना प्रेम भोईर या मॅच मध्ये 3 षटकार 2 दुहेरी धावसंख्येवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार बॅटिंग सध्या तरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये गरज होती उंबारली टीमला, कारण की पहिल्या मॅच मध्ये धावा येणं फार गरजेच्या असतात. पुन्हा एकदा इथून मात्र फक्त सॉफ्ट हँडने कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. बॉलला स्टॉप केलं गेलं. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली. धावफलकावरती 36 ऑन बोर्ड इन स्कोर कार्ड. 36 धावा. चांगली सुरुवात उंबारली टीमने केली आहे. पुढची मॅच असेल फडकेपाडा आणि एदोटणे ब या 2 टीम मध्ये. हा बॉल इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडीशी मिसफील्ड. त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न लगेचच केलाय प्रेम भोईरने आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. चित्ताच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. तर आदरणीय जयेश दादा पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. यायचे मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरसे स्वागत. इथून मात्र क्लीन बोल्ड वाघाची शिकार या ठिकाणी प्रेम भोईर मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का बसत असताना योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला.
बॉलचा सामना केला आणि 26 धावा त्याच्या बॅट मधून आले. तोच प्रेम भोईर मैदानाच्या बाहेर होत असताना चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. प्रेम भोईरच्या माध्यमातून नवीन फलंदाज साहिल सेवेकर येतो मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक अप्रतिम भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. सातत्याने आम्ही फलंदाजी पाहत असतो या खेळाडूची. कमी कालावधीमध्ये उंबारली या ग्रामीण रेग्युलर टीम मध्ये अप्रतिम नाव केलं या खेळाडूने. तर अंतरली गावचे रायबा हजारी यांच्या माध्यमातून साहिल सेवेकर साठी पारितोषिक आले. 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. साहिल सेवेकर साठी नक्कीच कॅश प्राइज आलाय. रायबा हजारे अंतरली यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फक्त सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल वेगाने. 1 कंप्लीट आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. बॅकअपला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल या ठिकाणी पुढे सरकली गेली. धावा धावफलकावरती आहेत 40. तर आदरणीय येदुटणे गावचे वासुदेव काळन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय जयेश पाटील अंतरले देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे या मुख्य व्यासपीठावरती. तर हे सामने आपण लॉट्स प्रमाणे घेणार आहोत. दुसरी मॅच असेल फडकेपाडा येदुटणे ब, तिसरा सामना असेल सोनारपाडा योगेश आणि निलजे ब, आणि चौथा सामना असेल कोणी ए आणि निलजे ए. या टीम मध्ये विनर संघ आम्ही खेळवणार नाहीत. पहिल्या फेरीतील सर्व सामने रेग्युलर होतील, त्यामुळे सर्व संघांनी वेळेवरती येणं फार गरजेचे आहे. उंबारली आणि आजदे हे दोन्ही संघ वेळेवरती या स्पर्धेमध्ये दाखल झाले, त्यांचं विशेष आभार व्यक्त करतो. सिंगल आली आहे साहिल सेवेकर. इथून मात्र आपण पाहतोय हा बॉल लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन फटका बनवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. 42-45 या आकड्यावरती. चला फडकेपाडा या टीमचे कॅप्टन आणि येदुटणे ब या टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. हा बॉल अप्रतिम फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते पाहतच राहतील. मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय हा बिग षटकार. ओनर मनोजदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत या व्यासपीठावरती. तदनंतर चंदनदादा पाटील असतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 52. अर्धशतक कंप्लीट झाले. टीम योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या संघाचं चांगले बॅटिंग सध्या सुरू आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. या ओव्हर मधील अंतिम बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत धावा आल्यात या ओव्हर मध्ये आपण बघितल्या तर 12 धावा आल्यात. स्ट्रायकर वरती यश. फुलटॉस बॉल आणि पाहिजे तसा फायदा घेऊ शकले नाही. या ठिकाणी जेल देखील सोडला. यश पाटील या फलंदाजाचा जेल सोडण्यात आला. जीवनदान देण्याचं काम त्या ठिकाणी केले गेलं. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाला आणि 4 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आहेत 53. 53 ऑन बोर्ड.
तर साहिल सेविकर साठी पारितोषिक आहे आमचे रायबादादा हजारी यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. अंतिम षटक अमोल कालन सेकंड स्पेल मध्ये येत असताना ज्याने दुसरं षटक फेकलं. तब्बल त्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या. तरी देखील संगणकाने विश्वास दाखवला अमोल काळनवरती. नक्कीच या षटकामध्ये कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न करतील. चांगले गोलंदाज आहेत. हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं. धावसंख्या 1च्या बरोबरीने पुढे सरकली आहे. 54 धाव धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमचे. उर्ध विकेटने लव फुल टच बॉल या ठिकाणी ऑन साइडला लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतं डॉट. बघा बाईकचा आरसा या ठिकाणी प्रॉब्लेम देतोय. फिरवायचा आहे. षटक क्रमांक अंतिम 5वं षटक आपण पाहतोय. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज साहिल सेवेकर. इथून मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल कंप्लीट केली गेली. बॉडीवरती ब्रश होत असताना 1च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 55 धावा 55 ऑन अबाउट. तर आदरणीय जिग्नू दातीलकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. याच्या व्यासपीठावरती धावसंख्या धावफलकावरती 55. इथून मात्र लॉब करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. अमोल कोणती चुकी करणार नाहीये. धक्का क्रमांक 3 लागत असताना यश होईल बाद. आशुतोष भुईर. पाचव्या क्रमांकावरती जात असताना बॅटिंग करण्यासाठी धावसंख्या धावफलकावरती स्थगित पाहायला मिळते. 55 वरती थांबलेली. चांगलं कमबॅक या षटकामध्ये करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये जे षटक फेकलं आपण अमोलचं त्यामध्ये 17 धावा आल्या होत्या. मात्र सेकंड स्पेल मध्ये कमबॅक केलं गेलं. 1 विकेट आली आहे. 4 बॉल कंप्लीट झाले. 2च धावा दिल्या 4 बॉल मध्ये. दमदार गोलंदाजी या ठिकाणी पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू. ऑन साइडला नोमॅट्स लँड मध्ये पडत असताना स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तोपर्यंत 2 धावा आणि तिसरीचा प्रयत्न करताना फलंदाज होईल बाद. तर यापुढील मॅच असेल फडकेपाडा आणि हेदुटनेब. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे. मोठी स्पर्धा आपण खेळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषक दिवस पहिला या स्पर्धेचा MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. निसर्गरम्य वातावरण सध्या सुरू आहे. पहिली मॅच. नवीन फलंदाज आला ज्युनियर प्रेम भोईर येतोय. हा बॉल इथून मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. अशा पद्धतीने पहिलं सत्र कंप्लीट झाले आणि 5 ओव्हर मध्ये धावा धावफलकावरती आहेत 58, 58 आणि 59 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी.
आणि 2 धावा पॅनल्टीच्या देखील आपण ऍड करतोय. 58 होत्या आणि 2 धावा ऍड केल्या गेल्या, 60 झालेत आणि 61 धावसंख्येचं या ठिकाणी लक्ष असेल ते म्हणजे जिंकण्यासाठी वेताळेश्वर क्रिकेट संघ आजदे या टीमला. चेंडू पडण्याच्या अगोदर टॉस साठी यायचंय. फडकेपाडा आणि हेदूटने ब ती आहे. हेदूटनेचे कॅप्टन इथे आलेले आहेत. फडकेपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग सुरू होण्यापूर्वी आपला टॉस होणं फार गरजेचं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित अंतरली चषक 2025 दिवस पहिला 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायाला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी मानाचा मुजरा अर्पण करून अंतरली गावच्या गावदेवीलाही नमन करूया. सुरुवात करूयात अंतरली चषक 2025 दिवस पहिल्या सामन्याची दुसरी इनिंग. चला टॉस साठी लवकर यायचं. फडकेपाडा टीमचे कॅप्टन आणि हेदूटने ब या संघाचे कॅप्टन. सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली चषक 2025 आजचा दिवस पहिला 22 डिसेंबर 2025. पहिला सामना आजदे विपक्ष योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या दोन संघांमध्ये आपण बघतोय. पहिली इनिंग समाप्त झाली आहे. पहिल्या इनिंग 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलं. एकूण 60 धावा. धनाजी पाटील साहेबांचं इथे आगमन होते. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत दुसऱ्या सामन्याची. जो सामना आहे फडकेपाडा विपक्ष हेदूटने ब या दोन संघांमध्ये. पेनल्टीच्या 2 धावा देखील ऍड केल्या म्हणजे 58+2 एकूण 60 धावा झालेल्या आहेत. 61 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. आपल्या संघटनेच्या नियमानुसार जर सामना बरोबरीमध्ये सुटला तर तुम्हाला सर्वप्रथम ज्यांचे गडी कमी बाद झालेत त्यांना विजयी घोषित करण्यात येईल आणि गडी जर समान असतील तर मात्र टॉस ज्या संघाने जिंकलाय त्याचा विजय इथे निश्चित मानला जाईल. बघूया टॉस होतोय. शनी मोठे आणि करण पाटील ही सलामीची जोडी आपण बघतोय. आजदे संघाच्या माध्यमातून पहिले षट घेऊन येतोय गोलंदाज सोमनाथ भोईर यांना बघतोय आपण षटक क्रमांक पहिलं घेऊन.
करायच्या तब्बल 61 धावा 30 चेंडूंच्या मदतीने. प्रचंड मोठा संघर्ष करावा लागेल. 30 चेंडू 61 ची गरज आहे. सो गेम ऑन. पंचांचा कॉल आणि सामन्याची सुरुवात. गोलंदाज सोमनाथ घेऊन येत आहेत. पहिला बॉल. पहिला चेंडू यावेळेस वेगवान तेज तरार पाहायला मिळाला. आपल्या अतिशय अनुभवाचा वापर केलाय पहिल्या चेंडूवरती. अचूक लाईन लेंथ आणि अचूक टप्प्याच्या माध्यमातून फलंदाजाला कुठच्याही प्रकारे उत्तर या चेंडूवरती देता आलं नाही. डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात आपण बघतोय. पुढील चेंडू यावेळेस वेगात टाकलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने एक्झिक्यूट करत असताना सलग यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला चेंडू. लागोपाठचे 2 डॉट बॉल्स. एक डॉट बॉल्स आता मात्र दबाव जरूर निर्माण करेल. आज संघाच्या समोर 61 एक टार्गेट सेट केलंय. ते टार्गेट चेस करण्याकरता पहिले 2 चेंडू डॉट फेकण्यामध्ये यश मिळालंय. तिसरं चेंडू यावेळेस गती कमी केली. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एकच धाव. हा मात्र श्री गणेशा होतो धावफलकाचा. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धाव एक ऍड केली जाईल. अजूनही आपण बघितलं 60 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 27. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत गोलंदाज सोमनाथ भोईरच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस वेगवान तेज तरार चेंडू आहे. अपील जोरदार केली पंचांकडे आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करत असताना आजदे संघाला. पहिल्या षटकामध्ये प्रचंड दबाव आता मात्र वाढतोय आजदे संघाच्या समोर. पहिले 2 डॉट बॉल्स. तिसऱ्या चेंडूला सिंगल. चौथ्या चेंडूला ही विकेट. असं व्हेरिएशन या षटकामध्ये. पॉवर प्लेचं जर षटक असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. पण पहिल्याच षटकामध्ये सोमनाथ भोईरने काय गोलंदाजी केली. फलंदाजांना कुठच्याही प्रकारे वाव मिळाला नाही या षटकामध्ये. 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. त्यामध्ये 1 विकेट आहे, 1 सिंगल आहे आणि 2 डॉट बॉल्स आहेत. आता मात्र कमबॅकची गरज. यश येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 3रा क्रमांक हा क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. 2 धक्के बसल्यानंतर या खेळाडूवरती फार मोठी जबाबदारी असते. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता. गॅप यावेळेस फाईन जरूर केला. यशच्या माध्यमातून येतोय हा धमाकेदार स्ट्रोक आणि अप्रतिम सुरुवात करतोय या यशच्या माध्यमातून. येतोय मिड ऑफच्या वरून सीमारेषेबाहेर चौकार. यशच्या माध्यमातून आपण हा स्ट्रोक एक्झिक्यूट होताना बघितला. जसं काही पॅव्हेलियन मधून तो सेट होऊन आला होता आणि एक्झॅक्टली त्यांनी बघितलं की आपल्याला चेंडू कुठच्या दिशेने खेळायचा आहे. कारण त्या दिशेने खूप मोठा गॅप होता. तो गॅप फाईंड केलाय. 4 धावांच्या मदतीने धावफलक सजेल पुढे. 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन द बोर्ड. सोमनाथ भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. काय घडतंय पुढच्या या चेंडूवरती. यशच्या साठी यावेळेस समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करताय. अजून एक सेफ झोन मधून एक्झिक्यूट केलेला फटका आणि निघून जाईल लागोपाठचा 2रा धमाकेदार स्ट्रोक. चौकार. डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकतोय. पहिलं षटक संपेल 9 या धावसंख्येवरती. 1 धक्का बसलाय. 2 जबरदस्त धमाकेदार स्ट्रोक आपण पाहिले चौकारच्या स्वरूपामध्ये गोलंदाज यशच्या माध्यमातून. आजदे विपक्ष योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना
प्रथम बॅटिंग केली उंबारली संघानं, त्यांनी बनवल्या होत्या 58 धावा. पेनल्टीच्या 2 धावा जर ऍड केल्या तर होतात 60 आणि आता 61 करण्यासाठी मैदानामध्ये उतरला आज ते संघ. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपण बघितल्या बनताना, एक गडी देखील गमावला. तो फलंदाज होता. आपण बघितलं तर शनी जास्त काही करू शकले नाहीत आणि दुर्दैवाने त्याला मैदान सोडावं लागलं. आता मात्र षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाज मुख्य एंड कडून प्रेम भोईर. सिनियर प्रेम भोईरला बघतोय. यावेळेस गती कमी केली. पहिला बॉल एक्झिक्यूट करतायत. झेलची शक्यता जरूर होती खेळाडूपासून थोडासा लांब आणि येतोय हा धमाकेदार स्ट्रोक. इट्स अ सिक्सर. तर वावगं ठरणार नाही या मॅच मध्ये. 2 चौकार मागील षटकामध्ये आपण बघितले. आता मात्र लगेच हा षटकार येतोय. यावेळेस स्टान्स चेंज केलाय. मिसटायमिंग आहे यावेळेस. लांबी आणि उंचीचा संगम घडेल का? प्रयत्न खूप चांगला केलाय पण त्याला यश मिळत नाहीये. वन मोर बिग हिट ब्लास्ट सिक्सर. मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार होते. या षटकामध्ये बॅक टू बॅक सिक्सर आहेत. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 21 आणि यशचा विचार केला 2 चौकार आहेत आणि करणचा विचार केला त्याच्या माध्यमातून 2 षटकार. म्हणजे ही जोडी फार महत्वाची आहे आज ते संघ करता आणि त्यांना पार्टनरशिप करणं फार गरजेचं आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं 2 डॉट होते, 1 सिंगल होता. त्यानंतर मात्र हे 2 सिक्सर येत आहेत. या जोडीला आता मात्र मैदानामध्ये थांबणं फार गरजेचं आहे. संघ अडचणीमध्ये होता. त्या अडचणीतून सोडवण्याची जबाबदारी घेतली. त्या जबाबदारीचं सोनं आतापर्यंत केलंय. गोलंदाजावरती प्रचंड दबाव. गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा कमबॅक करण्याची गरज. यावेळेस स्टान्स चेंज केला आणि आता मात्र ओहो टिपला जाईल झेल आणि संपतो इथे फलंदाज करणचा खेळ. बिग विकेट. प्लसचे कॅप्टन माननीय चंदन पाटील साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं हार्दिक स्वागत. सो नेक्स्ट बॅट्समन इज अमोल काळनला बघतोय आपण. जर्सी नंबर 16. थांबण्याची थोडी गरज होती. आपण पाहिलं 2 सिक्सर आले होते. एखाद दुसरा सिंगल आला असता तरी काही हरकत नव्हती पण घाई केली. आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करायचं होतं चौकाराच्या स्वरूपामध्ये पण खूप चांगला झेल टिपला तिथे ज्युनियर प्रेम भोईरीच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू एक्झिक्यूट करतायत मिड ऑफला क्षेत्ररक्षक. थोडीशी खराब फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप मिळालं. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव येणं फार गरजेचं होतं या चेंडूवर. 2 धावांच्या मध्ये तिने धावफलक सचते पुढे. 23 या आकड्यावरती चांगली आपण टोटल बघू शकतो. षटक सुरू दुसरं. 2 सिक्सर आपण याच षटकामध्ये पाहिलेत. कमबॅक करण्याची अजूनही गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हा ट्रॅकर आहे. पुल केलाय. अतिशय सुंदर दैदिप्यमान ग्लोरियस स्ट्रोक. निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार. टप्प्याचा पूर्णतः अंदाज घेतला आणि फक्त दिशा दिली एक गॅप मधून चौकाराच्या स्वरूपामध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल. 27 या धावसंख्येवरती. 27 ऑन द बोर्ड. षटक सुरू दुसरं. यावेळेस गती कमी केली. चेंडूची व्हेरिएशन दाखवलं आणि आता मात्र खराब फिल्डिंग. शेवटच्या क्षणी चेंडू निघून गेलाय. पूर्ण केल्यात पळून 2 धावा.
29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकाच्या एकूण समाप्तीनंतर 29 यांच्या मोबदल्यामध्ये टीम आज दे डीजे. बघूयात आपण व्हेरिएशन. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 9, एक गडी बाद केला होता सोमनाथने. या षटकामध्ये प्रेमच्या षटकामध्ये 20 धावा आल्या, एक गडी बाद केला प्रेमने, म्हणजे टोटल झाली 29. अजूनही आपण बघितलं तर 32 ची गरज आहे 18 चेंडूंच्या मदतीने. गोलंदाज येतोय षटक क्रमांक 3. ज्युनियर प्रेम भोईरला आपण बघतोय. अतिशय सुंदर झेल त्याने टिपला आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये त्याला चांगले प्रदर्शन करण्याची गरज. प्रेम भोईर लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. ज्या फलंदाजाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार आपण पहिल्या बारच्या षटकामध्ये बघितले तो यश, त्याला स्ट्राईक आता मिळाली आहे. बघूया कशा प्रकारची साथ देईल अमोलच्या सोबत यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय षटकातील पहिला चेंडू घेऊन. हे षटक अतिशय महत्वाचं ठरू शकतं. 3रं षटक आहे, पॉवर प्लेचं बंधन यावेळेला नाहीये. 5 आपण खेळाडू 38च्या बाहेर पाहतोय. पहिला बॉल युवराज सिंगच्या स्टाईल मध्ये पाहायला मिळतोय, निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा दणदणीत चौकार. काय फलंदाजी करतोय, 3 चौकार त्याच्या माध्यमातून, आणि तिन्ही जर आपण बघितले तर लेफ्टी बॅट्समनच्या विरुद्ध दिशेने त्याने मारल्यात. अतिशय सुंदर रोमहर्षक फलंदाजी पाहायला मिळते. तंत्रशुद्ध टेक्निकल, जिथे अग्रेशन दाखवायचं तिथे आक्रमकता देखील दाखवतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ज्युनियर प्रेम भोईरचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार. कमबॅक करण्याची गरज. प्रेम भोईर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला यश. यावेळेस गती कमी केली. यॉर्क लाईनचा चेंडू होता. अपील जरूर केलं पंचांकडे. लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव ऍड करूयात. धावफलक जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. म्हणजे दोन्ही संघांनी सामना अजूनही सोडलेला नाहीये. गोलंदाजी करणारा संघ काही क्षणामध्ये कमबॅक करतोय, पण फलंदाजांचं देखील एक आक्रमकता अंगीकारलेली आहे. ती आक्रमकता शेवटच्या षटकापर्यंत राहणं फार गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू. हेडूचे सन्माननीय उमेशजी काळन इथे उपस्थित झालेले, त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आयोजन समितीच्या वतीनं. स्ट्राईक एंडला फलंदाज अमोल, ज्याच्या माध्यमातून 2 सिक्सर्स आपण बघितले. हार्ड हिटर स्ट्राईक एंड वरती, आणि यावेळेस अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र मैदानाच्या रचनेमध्ये थोडासा बदल झालाय. चेंडू निघून गेलाय सीमा पार. येतोय हा 4. काय घडलं मैदानामध्ये याचा विचार नक्कीच केला जाईल. म्हणजे आपण स्टेशनला जावं आणि काही सेकंदासाठी लोकल आपली मिस व्हावी अशाच पद्धतीची परिस्थिती होती. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर कमबॅक करण्याची गरज जरूर. अमोलच्या बॅटमध्ये हा अप्रतिम चौकार आपण बघितला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गती कमी केली. रिव्हर्स खेळत फायदा होऊ शकला नाही व्यवस्थित, पण एक धाव देऊन जाईल. 39 धावा धावफलकावरती 39 ऑन द बोर्ड. 39 आपण बघतोय. चौदा चेंडू 22 समीकरण अजूनही मैदानामध्ये. हे 2 चेंडू फार महत्वाचे ठरतील दोन्ही संघांसाठी. इथून जर मोठा फटका आला तर बॅटिंग करणारी टीम मॅच मध्ये पूर्णतः कमबॅक करेल, पण इथून जर डॉट चेंडू किंवा विकेट जर कॅरी झाल्या तर मात्र गोलंदाजी करणारा योगेश्वर प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या सामन्यामध्ये कमबॅक करेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. ज्युनियर
प्रेम भोईर यावेळेस समोर खेळायचा क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कुठलाही प्रयत्न नसेल. एका धावेच्या नंतर धावफलक असतं एकूण 40 या आकड्यावरती. 13 चेंडू 21 चं समीकरण आहे. शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे षटकामधला. चला आपले ड्रिंक्स मॅन आपण रेडी राहायचंय. आपण बघितलं तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज अमोल. यावेळी स्वीप करतायत मागच्या दिशेला. सरळ खेळाडूच्या हातात चेंडू येतोय पण एक धाव थांबवू शकले नाहीत. षटक होईल समाप्त आणि या एका धावेच्या मदतीनं 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 म्हणजे करायचे आहेत अजूनही आपण बघितलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू 20 ची गरज. आपण लॉट्स काढतोय. आई गावदेवी क्रिकेट क्लब फडकेपाडा या स्पर्धेचे आपण लॉट्स काढतोय. यावेळी इनिंग ब्रेक मध्ये आपण काढूयात, हरकत नाहीये. धन्यवाद. अतिशय सुंदर संगीत आपण आजच्या सकाळच्या सत्रामध्ये ऐकवताय. आगरी कोळी समाजाचे कुलस्वामिनी आई एकविरेची हे सुंदर संगीत सकाळच्या सत्रामध्ये आपण जर मन प्रफुल्लित करायचं असेल तर मात्र थोडं. तर ही इनिंग संपल्यानंतर फडकेपाडा या ठिकाणी जी स्पर्धा आहे तिचे लॉट्स आपण या ठिकाणी करणार आहोत. पण जाऊयात मैदानाच्या दिशेने. 12 चेंडू 20 ची गरज. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. गोलंदाज येतोय यश. एक यश फलंदाजी करेल, दुसरा यश गोलंदाजी करेल. नॉन स्ट्राईक एंड मध्ये यश, गोलंदाज सुद्धा यश. स्ट्राईक एंडला फलंदाज अमोल. 12 चेंडू 20 ची गरज. हे षटक देखील एक महत्वाची भूमिका पार पाडेल या सामन्यामध्ये. अमोल पहिलाच बॉल अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट करतायत. क्षेत्ररक्षक घेत आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या आहेत. समीकरणामध्ये होणारा बदल 11 चेंडू मध्ये करायच्या अजूनही 18. टोटल स्कोरचा विचार केला तर 43 धावा 43 धावा धावफलकावरती लागतात. 43 ऑन द बोर्ड. अजूनही करायच्या आहेत 18. चेंडू आहेत 11. 11 बॉल्स रिक्वायर्ड 18. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला फलंदाज अमोल. कमबॅक करण्याची गरज आहे गोलंदाजाला. अमोल यावेळेस पुन्हा एकदा गती कमी केली. कीपर बीट झाले आणि आता मात्र हा चेंडू निघून चाललाय वेगाने. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता निघून गेलाय सीमारेषे बाहेर चौकार. हा चौकार फार संजीवनी देऊन जाईल आजदे संघाला. कीपरने जवळपास खूप चांगला प्रयत्न केला असं वाटलं तो झेल टिपू शकतो पण त्याच्या हातून निसुटला. 2 खेळाडू बीट केले. एका खेळाडूने खूप चांगला प्रयत्न केला सीमारेषेपर्यंत येण्याचा पण चेंडू आणि त्याच्या शर्यतीमध्ये चेंडू जिंकलाय. सोमनाथ यांनी खूप चांगला प्रयत्न केला. सो धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती लागतात. 47 ऑन द बोर्ड.
14ची अजूनही गरज. अमोलच्या बॅट मधून जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमोल स्ट्राईक वरती. रिव्हर्स, यावेळेस गरज नव्हती या फटक्याची. सरळ बॅटने खूप चांगल्या तुमच्या धावा येत आहेत. हा फटका एक्झिक्यूट करायचा होता पुन्हा एकदा त्याच दिशेने. 2 ट्राय केले आपण बघितलं या इनिंग मध्ये, पण दोनही आपण पाहिले तर जास्त काही देऊ शकले नाही. दोन्ही डॉट झालेले आहेत. जर सरळ बॅटने तुमच्या धावा येत आहेत तर हे फटके एक्झिक्यूट करणं आपण थोडं थांबवलं पाहिजे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं या चेंडूवर. अनुभव पूर्णता दाखवला. एकच धाव देऊन जाईल आणि 48 धावा धावफलका होती. 13ची अजूनही गरज आहे. एक एक चेंडू व्हेरिएशन बदलतोय. सांगू आपण शकतच नाही की कुठला संघ हा सामना जिंकेल. 8 चेंडू 13ची गरज आहे. 8 चेंडू 13. यश 5 चेंडू 13 या धावसंख्येवरती खेळतोय. यश साठी आपण बघितलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फिरवलं जाईल. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे. डच यश गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू. सज्ज असेल. यावेळेस वेगवान चेंडू यॉर्क लाईनचा होता. एकदा वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न निश्चित असेल. थोडीशी फॉर्मलिंग झाली आहे, मिस फिल्डिंग झाली आहे. 2 परिपूर्ण होतील. तिसरीसाठी निघाले वेगाने आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये यशच्या खेळीचा होईल अंत. फलंदाज बाद. सहा चेंडू 15 धावा करून मैदान सोडलंय यशने. 6 चेंडू करायचे अजूनही आपण. एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि करायचे 11. 7 बॉल्स 11. 7 बॉल्स 11 असं व्हेरिएशन आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल. इथून जर चौकार किंवा षटकार आला तर आजचे संघ पूर्णतः कमबॅक करेल. पण आता मात्र गोलंदाजाने काही अंशी गोलंदाजी करणाऱ्या योगेश प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीच्या संघाने सामना झुकवण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक हँडला फलंदाज अमोल, ज्याने मात्र एक अप्रतिम खेळी साकारण्याचा प्रयत्न जरूर केला आजच्या संघासाठी. यावेळेस गती कमी केली चेंडूची आणि चांगल्या पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट केला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होईल शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 11ची गरज. सामना बरोबरीत जर सुटला तर मात्र सर्वप्रथम ज्यांची गडी कमी बाद झाले त्यांना विजयी घोषित केलं जाईल. गडी समान असतील तर टॉसचा निर्णय होईल. पण आजच्या संघाची सुनीलजी हजारे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. आजच्या संघाची जमेची बाजू आहे बघा. 3च गडी बाद झालेत. जे उंबारलीचे बाद झाले होते 4. त्यामुळे 10 जरी आल्या, 11 पैकी विकेटने गमावता 10 जरी बनवल्या तरी देखील आजचे संघ हा सामना जिंकू शकतो. विकेट न गमावणं हे आता मात्र फार गरजेचं झालंय. समोरच्या संघाने 4 गमावले होते. आजच्या संघाने आतापर्यंत 3च गमावले. त्यामुळे तो प्लस पॉइंट आहे. पण आता मात्र शेवटचं षटक ज्युनियर प्रेम भोईर ज्याने तिसरं षटक देखील हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र या 11 धावा त्याला वाचवायच्या आहेत. समोर आहे साई, नॉन स्ट्राईकला आहे अमोल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. शेवटचं महत्वपूर्ण षटक घेऊन या षटकामध्ये सामन्याचं चित्र आपण बघणार आहोत. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल. प्रेम भोईर. स्ट्राईक हँडला फलंदाज साई. पहिलाच बॉल साईसाठी. यावेळेस एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे अपेक्षेने पाहिलं जरूर पण कुठचाही रिप्लाय नाही या चेंडूवर. इट्स अ डॉट बॉल. आता मात्र दबाव वाढेल. 5 चेंडू 11ची गरज.
गडी न गमावता 10 देखील चालतील. सन्माननीय पंडितजी काळन यांचं देखील इथं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत या आई गावदेवी क्रिकेट संघ अंतारली चषक 2025. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर, पुढील चेंडू घेऊन पहिला चेंडू डॉट फेकलाय, अपेक्षा जरूर उंचावल्यात योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी अंबाली संघाच्या. गोलंदाज प्रेम भोईर. यावेळेस पुन्हा एकदा गती कमी केली, समोर खेळतायत क्षेत्ररक्षक येतील, फिल्डिंग चांगली झाली आहे. अमोलकडे स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवण्याची गरज होती आणि आता मात्र समीकरण शिल्लक आहे. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 10ची गरज. गडी न गमावता 9 देखील चालू शकतील. 4 चेंडू 10ची गरज आहे. प्रेम भोईरने एका अर्थानं कमबॅक करून दिलं. पहिला जो डॉट चेंडू फेकला तेव्हापासून मात्र आज संघावरती दबाव वाढायला सुरुवात झाली आणि ती सुरुवात एक धाव खर्च करून प्रेम भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अमोल यावेळेस गती कमी केली, यॉर्क लाईनचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि या यॉर्क लाईन चेंडूवरती कुठचंही उत्तर देऊ शकला नाही अमोल. इट्स अ डॉट बॉल. 3 चेंडू 10ची गरज. गडी न गमावता 9 देखील चालतील. 3 चेंडू 10 करायचे आहेत. दबाव प्रचंड वाढलाय. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आज संघाचं कमबॅक जवळपास झालं होतं, पण आता मात्र दबाव हा वाढत चाललाय आज संघावरती. प्रेम भोईरचं कौतुक असेल. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर्स मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची याचं उदाहरण जरूर त्यांनी पेश केलंय. सो प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. फिल्डिंग आपण पाहिली, सेट केली जाते डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर. चला फास्ट खेळायचंय प्लीज. जवळपास एका मॅच साठी आपल्याला 1 तास खर्च करावा लागतो. गोलंदाज प्रेम भोईर बॉलिंग ट्रॅकवर अमोलच्या समोर. अमोलला आता मात्र आक्रमकता घ्यावीच लागणार आहे. प्रेम भोईर पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस गती कमी केली, समोर एक्झिक्यूट करतायत क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग झाली आहे. दुसऱ्या धावेला संधीच मिळू शकली नाही आणि आता मात्र समीकरण शिल्लक आहे 2 चेंडू आणि करायच्या तब्बल 9 धावा. 8 देखील आल्या तरी देखील चालतील विकेट न गमावता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. षटकातील पुढील चेंडू घेऊन आता मात्र साईवरती जे काय आहे ते साईलाच करावं लागेल. अमोल नॉन स्ट्राईक एंड वरती थांबल्यात. स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रेम भोईर मात्र हार मानायला तयार नाहीये शेवटच्या चेंडू पर्यंत. पुन्हा एकदा प्रेम स्ट्राईक एंडला फलंदाज साई. दोघांवरती दबाव संघाच्या विजयाचा. यावेळेस सामना करता पुल केला. क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निघाला वेगाने आणि बघता बघता एकाला माघारी निघावं लागेल. फलंदाज होतोय बाद. आता मात्र गडी आपण बघितले तर समान झालेले आहेत. 4-4 गडी बाद झालेले आहेत. त्यामुळे आता धावा तरी देखील टॉस आजच्या बाजूनेच आहे. वाजवूया डीजे. आपले स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. चेंडू शिल्लक आहेत. 1 चेंडू 8ची गरज आहे. सार्थक येत आहेत. सार्थक पाटील. 1 चेंडू 8ची गरज. म्हणजे आज संघाने खूप चांगलं कमबॅक केलं होतं, पण विकेट वरती सातत्य ठेवू शकले नाहीत. काही चेंडू त्यांना जरूर मागले ठरले. पुन्हा एकदा प्रेम भोईर बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंड वरती फलंदाज साई. यावेळेस गती कमी केली आणि आता मात्र विजयी झालेला आहे संघ. गोलंदाजी करत असताना योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. त्यांनी पुढच्या फेरीमध्ये धडक दिली आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आज संघाचं कौतुक. जाऊयात लॉर्ड्स करतायत फडकेपाडा या संघाच्या सामन्यांचं बघूया.